नमस्कार. नवजीवनकर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजपासून आपण मराठी व्याकरणचं, गणिताचं, बुद्धिमत्तेचं सगळ्या पद्धतीचं व्हिडिओ आपण यूट्यूबवर टाकणार आहे. आणि ज्या पोलीस भरतीची आपण आजपासून बॅच सुरू करतोय त्या बॅचमध्ये हे सगळं शिकवलं जाणार आहे. तर मित्रांनो, याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे आणि याची कुठलीही प्रकारची फी आकारली जाणार नाही. हा यूट्यूबवर मोफत स्वरूपाचा मराठी व्याकरणाचा कोर्स असणार आहे. तर हा तुम्हाला या कोर्सचा 100% फायदा होईल याची गॅरंटी मी घेतो. तर चला तर मित्रांनो, जाऊया आपल्या कोर्सकडे. पहिल्यांदा आपल्याला मुळाक्षर बघायचे आहेत. कुठलं काय बघायचं आहे? मुळाक्षर बघायचे आहेत. मुळाक्षरामध्ये आपल्याला स्वर, व्यंजन, स्वरादी हे सगळं बघायचं आहे. तर आपल्याला पहिल्यांदा स्वर बघायचे आहेत. काय बघायचं आहे? तर स्वर कुठलं कुठलं स्वर आहेत सांगा बरं. बोला. ओ बोला की. ओ नंतर परत ई, परत ई, परत काय? ऊ, परत ऊ, परत ए, परत काय? ॲ. इंग्रजी स्वर आल्यानुसार ॲ. परत काय? ए, परत आ, नंतर ओ, नंतर औ. बरोबर का? नंतर काय? औ. बरोबर का? हे झालं स्वर. किती स्वर झालं मापा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. बरोबर का? 12. अजून 13 आणि 14 हे दोन इंग्रजी स्वर आहेत. राहिला कुठला आपला? रू आणि लू. हे दोन स्वर आपलं राहिलं. हे रू आणि लू इथे येतात. रू आणि लू हे दोन स्वर राहिले. हे जर टोटल आता बघितलं तर किती झालं? 14. पहिलं होतं किती? 12 होतं. आता झालं 14 कारण इंग्रजी दोन घेतलं. ॲ आणि आ. बरोबर का? ॲपलचं ॲ. बरोबर का? हे इंग्रजी दोन स्वर घेतलं त्याच्यामुळे आता टोटल झाली आपली जी 12 खडी होती ती आपली किती खडी झाली? 14 खडी आता झाली. बघा, हे झालं स्वर. नंतर आपल्याला दोन असतात स्वरादी. काय असतात? स्वरादी. म्हणजे अ वर असतो अ आणि अहा. अम आणि अंबारीचा अहा हे दोन काय आहेत? स्वरादी. स्वर किती आहेत? 14 स्वर. स्वरादी किती आहेत? 2. आणि राहिलेली सगळी आहेत ती कुठली आहेत? व्यंजन किती आहेत? 34 आहेत. व्यंजनाचं कसं पडतं बघा. क, क, च, त, ट आणि प. क, च, ट, त. 5 अक्षर होते ना. 1 2 3 4 5. क, च, ट, त, प. आता ह्याच्या पुढल्याच क, ख, ग, घ आणि हे काय? त्याला काय म्हणायचं? गच म्हणायचं. काय म्हणायचं? वांग. वांग म्हणजे आलं का लक्षात? हा. क, च, परत काय म्हणा? छ, ज, झ. त्याला ट म्हणायचं. काय म्हणायचं? ट म्हणायचं. ट. हा. त, ह, हा. न कशाचा? बाणर. हा. त, ह, ड, ठ, ड, ढ, न, प, भ, म. बरोबर का? यांचा व्यंजन असतात का नाही त्यांचा हे पाय मोडलेला असतो. म्हणजे त्याच्यात काही सुद्धा नसतं. आलं का लक्षात? म्हणजे क हा एकटा असा बनलेला आहे. बरोबर का? परत आता राहिलं कुठलं? य, र, ल, व. परत श, श, श आणि स. अजून कुठलं राहिलं? ह आणि र. बरोबर का? किती झाली टोटल? 5.
5 1 5 5 2 10 5 1 15 5 21 5 5 25 26 27 28 29 30 31 32 33 34 बरोबर का? आता राहिलं बघा कुठलं यांचा बाराखडीत वापर केलेला नाही बरोबर का? हे झालं 14 काय 14 स्वर 2 आणि 34 व्यंजन हे तुमच्या लक्षात आलेलं आहे बरोबर का? आता यांचा प्रकार पडतात यांचं काय पडतात प्रकार ते प्रकार बघूया बघा स्वर किती आहेत 13 आणि 14 बरोबर का? या स्वर म्हणजे 2 प्रकार पडतात ऱ्हस्व स्वर्ग दीर्घ स्वर्ग बरोबर का? आणि संयुक्त स्वर आणि आदत स्वर ऱ्हस्व म्हणजे काय ओ आ दीर्घ म्हणजे मोठ्यानं आवाज येणार ओ आ बरोबर का? तसं इथं काय येणार ओ इथं काय येणार आ येणार ओके परत काय येणार साधी ई दीर्घ ई बरोबर का? त्याला दीर्घ म्हणायचं ओ ई आहे ना ई परत काय उ इथं काय येणार दीर्घ परत काय रू आणि लू हे कशात आलं ऱ्हस्व मध्ये आलं ऱ्हस्व मध्ये काय आलं ओ ई उ रू आणि लू आणि यांचा दीर्घ काय झालं आ उ बरोबर का? आता संयुक्त म्हणजे त्याच्यात काहीतरी मिक्स असलेला आहे ना संयुक्त म्हणजे कुठला आला ए आई ओ आणि औ हे झालं ह्यांच्यात काहीतरी मिक्स झालेलं आहे बरोबर का? आणि आदत म्हणजेच इंग्रजी आणि आ हे काय झालं आदत आणि इंग्रजी लक्षात आलं का? हे ऱ्हस्व स्वर्ग हे दीर्घ स्वर्ग आणि हे संयुक्त स्वर्ग बरोबर का? हे कसलं स्वर आहे इथं य य य आदत बरोबर का? हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे ऱ्हस्व कुठला आहे दीर्घ कुठला आहे बरोबर का? आता बघा मी तुम्हाला लिहून दाखवतो ओ आणि आ हे स्वर कसलं आहे सजातीय स्वर म्हणायचं कसलं सजातीय स्वर कसलं म्हणायचं सजातीय स्वर कसलं म्हणायचं यांना सजातीय स्वर असं म्हणायचं सजातीय कारण अ आणि आ आहे बरोबर परत काय येणार ई आणि ई येणार हे कसलं स्वर झालं सजातीय म्हणजे एकाच उच्चाराचं स्वर आहेत बघा उ आणि उ हे काय झालं एकाच उच्चाराचं स्वर झालं हे काय ए आणि हे काय आई हे कसला इथं सजातीय एकाच उच्चाराचं स्वर आहे सजातीय सजातीय बरोबर का? सजातीय नंतर विजातीय स्वर येतात कुठलं विजातीय स्वर सजातीय नंतर कुठलं स्वर येतात विजातीय स्वर विजातीय स्वर म्हणजे कुठलं अ बरोबर दुसरा कुठला तरी अ बरोबर ई ई बरोबर अ किंवा उ बरोबर ए असं कुठलं पण स्वर आलं की काय म्हणायचं विजातीय सजातीय म्हणजे समान उच्चाराचं विजातीय म्हणजे वेगळं उच्चाराचं ई अ वेगळा उच्चार आहे ना मग त्याला सजातीय स्वर आणि विजातीय स्वर म्हणायचं कळालं हे परीक्षेला विचारलं जातं थांबू बघा आता राहिलं स्वरादी अम आणि अ हा बरोबर का? आता व्यंजन किती आहेत 34 व्यंजन आहेत त्यांचं फरक कसं प्रकार पडतात स्पर्श व्यंजन अर्धस्वर उष्मे महाप्राण आणि स्वतंत्र बरोबर का? हे पहिल्यांदा पाठ करायचं कसं क यांचं स्पर्श व्यंजन आहेत की नाही या स्पर्श व्यंजनाचं 3 प्रकार पडतात कठोर मृदू आणि अनुनाशक अनुनाशकाला पंचम वर्ण सुद्धा म्हणतात काय म्हणायचं पंचम वर्ण हे पाठ झालं पाहिजे क च ट त प हे पाठ झालं पाहिजे कुठलं क च त बरोबर का? आता बघा हे कसं क
ख ग घ बरोबर का. हे मृदुवर्ण आहेत हा. आणि अनुनासिक. अनुनासिक म्हणजे नाकातनं उच्चार होतो किंवा नाकातनं हवा बाहेर सुटते त्याला अनुनासिक म्हणायचे. च छ ज झ ट ट ठ ड ढ न. पहिल्यांदा नळ कुठला बाणाचा. परत त थ द ध न नाळ. बाण लागला की परत पाणी फिरतो. प फ ब भ म. हे तुमच्या पाठ असलं पाहिजे. हे जर तुम्हाला परीक्षेला विचारलं जातं. परत अर्धस्वर कुठला आहे. य र ल व. काय य र ल व काय म्हणायचं. य र ल व अर्धस्वर. श षटकोन आणि शामरूप. हे काय आहेत आहे ना. उष्मे बाहेर तोंडात हवा सुटते उष्ण. हा महाप्राण ओ आणि इळ. आता दोन राहिलं काय. श आणि ज्ञ यांचा वापर बाराखडीत केला जात मुळाक्षरात केला जात नाही. लक्षात आलं का. हे तुमच्या पाठ झालं पाहिजे. हे जर तुमच्या पाठ झालं तर ह्याच्यावरनंच तुम्हाला काय येणार आहे. याच्यावरनं तुम्हाला संधी येणार आहे. ओके.